रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तिथं पांडव एक केव्हा आलते तुम्हाला काही माहिती आहे का मामा? आम्हाला माहिती नाही. पहिलं म्हणतात वर्ल्ड हां अंधारामध्ये येता जावा एका कुंभाराच्या पलीकडे घरात राहिली होते म्हणून. मग तिथून हे माणसपुरी मंदिर एक हाड्या गाडीवर कन्या एक माणूस घर परत होतो म्हणून त्या राकेशाला. हां मग आता एका बाईच्या पोटी एकच मूल होता. तिच्यावर बारी आहे. ते बाई लढू लागल्याने पांडवानं भीमानं काय म्हणले आणि घरचा काय उठला हो धर्मराजामध्ये. भीमानं म्हणला मी जातो. मग भीम गेला काय झालं नाही म्हणला. काय झालं पांडवांमध्ये कुठे एक मुलग आणि माझ्यावर बारी आली मला वस्तू बोलायची वेळ आली. आणि कसं त्या राकेशाला गाडीवर कन्या दोन हाली एक माणूस बोलतो चालू आहे म्हणला मी जातो. आता कोण ठेवलंय नाही मला तयार करून ठेव मला मी आता तो. मग ते गाडीवर कन्या केलं दोन हारले लावले. भिऊ बसला गाडीवर. राकेश वाट बघायला त्याला टाळप करायची होती. त्यानं कन्या खाऊन घेतला भिवानं. मग राकेश वाट बघत बसला येईना हारा. मग गेला राकेशा बसली. तुला कन्या कुठात खाजं पण लागलं. मला भूक लागली मला दुःख लागतं मला काय करू मला भूक लागली मी खाली लागत त्याची झटपट कुस्ती लागली दोघाची. भिव बरोबर भिव काय आटपायचा होता. मग तेव्हा चांगलं जगामध्ये येऊ दिला राकेशाला. येऊ दिला की मग ते देवानं काय केलं बरोबर गदा घातली की पार केला. राकेश मारला मग आला. अरे म्हणलं चला आता इथून उठून चला. मग उठून इकडे दरी मंदी आले. दुसऱ्या दिवशी सकाळच्या पारी कोणावर बारी रोजची बारी होती. म्हणजे काल कोणाची बारी होती आज कोणावर नाही. मग फलाल्या होते तुझा बरं गेले. बापूमध्ये वासर होता येत त्याने गेला आणि मला ओळख नव्हती पळत. मग इथे ठकमध्ये 100 आगळे 5 जण माग लागली होती पांडवाच्या 100 आगळे 5 जण का लागली. पांडवाला म्हणा आमचा इजे हो आणि त्यानं म्हणा आमचा इजे हो. कोण? 100 आगळे 5 जण. म्हणजे खरेच कपटी जे होते ते 100 आगळे 5 जण कपटी होते आणि हे होते ते सत्य होते पांडव. सत्य झाल्यानं त्याच्यामध्ये मग इथे म्हणजे राहिले छत्तले 13 जागा त्या ठिकाणी येऊन ते थांबले होते पांडव. हा या ठिकाणी येऊन थांबले. किती तुझ्या जागाची काय माहिती. आमच्या वडिलांना पहिला तुला वावर घेतलं तेव्हा इथं मागं ढिलकत गेली. कुठे इथं इथं वाघाचा ठिकाण होता का? वाघाचाही ठिकाण होता कपाड्यानं पहिलं बरं काय. आता ते बिचारे गेले कुणीकडे गेले आता नाही. वाघ नाही की आता वाघ नाही काय. मग त्याच्यामध्ये आमच्या वडिलांना जरा थोडी मोकळी केलं खाली कळालं. गावचे पाटलाई म्हणजे आता एका पुंजा झाली गावचे पाटलाई धरली म्हणून पाटलं होते केलं बघून. मग इथं दशमीला नवमीच्या दिवशी कीर्तन होते. कोणाला पता नव्हता कीर्तन. कीर्तन करून जावं. कोण? वैन महाराज मारुती महाराज रेशमाजी महाराज येणं येऊन कीर्तन करून जावं. 10ला येवा 5च्या आधी राहायला आरती करून निघून जावं तिकडे सकाळी पडे. हां इथं कोणाला पत्ता नव्हता. मग पत्ता लागत लागला. पत्ता लागल्यानं म्हणून मग त्या नोंदणीवर कीर्तन सप्ताह चालू केला. सप्ताह आताही चालू सप्ताह चालू सप्ताह हां सप्ताह पुष महिना लागतो त्याचे. हां पुष महिना लागला की म्हणजे मी नवमीला निर्णय दशमीला काढा असेल की बापूजी. हां मग ते काला होते मग आता हे संजय डॉक्टर आनंद मोठा महाराज इथं तुला काय गोट्याचे गोटे होते पाठी नुसता काढून लागत महाग म्हणजे तिथं काही आहे ठिकाणापासून पांडव. हां मग ते डॉक्टरने कीर्तन केलं काय म्हणजे कोणीच पब्लिक उठायची का मला भीक मागायचा म्हणून. पहिलं पाटील भीक मागायला 16,000 रुपये झाले. ते 16,000 संजय डॉक्टरांनी इथं टाकून पाटला बांधकाम सुरू करा म्हणून सांगून गेले. तो असं बांधकाम हे दिलेलं आहे परता पाटलानं. कोण देते? ते परता पाटला. हां ते पगारला दिलेलं आहे थोडका शंकरांना. कोण? शंकरांना ते शिकार भक्ताला गावाला पाटील दिली पाटील. असं झालं बघ. तुम्ही पूजा करून जाऊ का? आता पूजा कधी काय ना तेवढा ये नाही झाड झूड आमच्या भागामध्ये राहतं. आमच्या वडिलांनाही केली न्याय केली. सेवा म्हणून करते. हा सेवा म्हणून करणार एवढं आहे. तुमचं नाव काय? माझं नाव पांडू. हां
पांडुरंग पूर्ण नाव सांगा. तुमचं गाव, तुमचं नाव, बाबाचं नाव, गावचं नाव. गोरदरी शिवराम आहे आमच्या वडिलाचं नाव. माझं नाव पांडुरंग ठाणेकर, कल्याणकर नाही, ठाणेकर आहोत. आणि ठाणेकर सगळ्या गावच्या सोयरी आहोत. असं आहे बघा, इथवर आहे माहिती. आता इथं होती काय माहिती. काय हरकत नाही मामा, तुम्ही सांगितल्याबद्दल. जुनी माणसं असल्यामुळे आम्हाला सांगितल्या. तर तुमचं चायना सगळं द्या. धन्यवाद. एवढं आहे.